या पहिला पुकार महिला विभाग. त्याचप्रमाणे आम्हाला स्थानिक पोलीस स्टेशनचं देखील विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी मी मनपूर्वक आमदार साहेबांच्या वतीने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मनपूर्वक आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खरंच सगळ्यांचे सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आणि त्यातल्या त्यात मुख्य म्हणजे मुखारी बँक लिमिटेड अर्थात मुंबई बँक, सारस्वत बँक, आपली बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, भारत पेट्रोल. पुरुष विभाग पुढील संघासाठी पहिला पुकार मिडलाईन अकॅडमी रायगड, मीरा भाईंदर महानगरपालिका. मिडलाईन अकॅडमी रायगड, मीरा भाईंदर महानगरपालिका आपल्या खेळासाठी पहिला पुकार दिलेला आहे. आपण आपले खेळाडू खेळण्याचे दृष्टीने तयार ठेवायचे. मिडलाईन अकॅडमी रायगड, मीरा भाईंदर महानगरपालिका. महिला विभाग राजमाता जिजाऊ पुणे, स्नेह विकास मुंबई उपनगर. त्याचप्रमाणे मला या ठिकाणी प्रायोजकत्व आपले स्टेट बँक ऑफ इंडिया, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि इंडियन ऑइल. राजेश पडेलकर, राजेश पडेलकर. या स्पर्धेचे सर्व सामनाधिकारी तुम्हाला सुद्धा मी मनापासून आयोजकांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. आपण स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू करण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहोत. सर्व जे सामना अधिकारी आहेत, मॅच ऑफिशियल्स आहेत, त्यांना पंचप्रमुख श्री राजेंद्र कणगोनेजी, या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय आमदार श्री सुनील भाऊ राऊत यांच्या वतीने मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मिडलाईन स्पोर्ट्स अकॅडमी रायगड जिल्हा, मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे जिल्हा आपल्याला पहिला पुकार. राजमाता जिजाऊ संघ पुणे विरुद्ध स्नेह विकास मुंबई उपनगर. स्वराज मुंबई उपनगर, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी. आपण मॅच शो पटापट फिट करून घ्या आणि सामना सुरू करण्यासाठी आम्हाला मदत करायचंय. मी मुद्दाम आठवण करू दे, कालचे आपण जे सामने थांबवले होते, कालचा संपूर्ण जो शेड्यूल होता तो कम्प्लीट झाला नव्हता बिकॉज ऑफ या ड्यूमुळे, दवामुळे, आणि मस्तपैकी सामने खेळून जायचे. शुभेच्छा आम्ही देणार आहोत तुम्हाला. चांगला खेळ तुम्ही केला पाहिजे. सांगायला आनंद होतोय की शिवशक्ती महिला संघ जो सोनाली शिंदेचा संघ होता त्या संघाचा विजय झालेला आहे. मिडलाईन स्पोर्ट्स अकॅडमी रायगड जिल्हा, मीरा भाईंदर ठाणे जिल्हा आपल्याला पहिला पुकार देण्यात आलेला आहे. राजमाता जिजाऊ महिला संघ पुणे, स्नेह विकास मुंबई उपनगर आपल्याला फर्स्ट कॉल. स्वराज आणि कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी टीम मॅनेजर, त्यांचे कॅप्टन्स, तुम्हाला धन्यवाद. स्पर्धेची निवास समिती आहे, खास करून ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशन डिपार्टमेंट ज्या संघटन समितीने सांभाळलेलं त्यांना आम्ही थँक्यू बोलणार. आणि सगळ्यात महत्वाचं जे काम टागोरनगर मित्र मंडळाचे जे यशस्वी खेळाडू आहेत त्यांनी केलेले आहे आणि त्यांचं नेतृत्व गिरीश पवार यांनी केलेलं आहे. संतोष उपाध्याय, सनील शिंदे, शार्दुल गवस, आदित्य देशमुख, आदित्य मोरे, शुभम वर्तक, अनीस शेख, श्रेयस पाटील, हर्ष शिकमन, कृष्णा देशमुख, आकाश मुकल, विकी गायकवाड, आशिष चौहान, ओंकार थोरात, वरद शिंदे, ऋषिकेश शिंदे आणि सागर देठे या गुणी खेळाडूंचं सुद्धा मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. एक टफ काम तुम्ही सर्वांनी रिझल्ट दिलेले आहे, त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट दिलेला. टागोरनगर मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकारी तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद. गिरीश पवार, तुमची टीम भन्नाट आहे. क्रीडांगणाच्या परिसरामध्ये चालू सामन्याचे सामनाधिकारी राहतील, इतर कोणी थांबायचं नाहीये.
संघटन समितीचे सर्व सदस्य ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. क्रीडांगणामध्ये कोणाला थांबून द्यायचं नाहीये. शूटिंग मध्ये आपण बघा, युट्यूब मध्ये बघा, चॅनेल्स मध्ये बघा, आपला मैदान किती सुंदर दिसतं. 0830 MH05 GH1212. ज्या सामनाधिकाऱ्यांना सामने नाहीत त्या सामनाधिकाऱ्यांना विनंती आपण व्यासपीठावर बसायचं आहे. ज्या सामनाधिकाऱ्यांना सामने नाहीत त्या सर्व सामनाधिकारी विनंती आपण व्यासपीठावर बसायचं आहे. परत एकदा विनंती, MH14 MZ0830 MH05 GZ1212 MH04 MU9008 आणि MH01 AZ3663 या 4 चाकी वाहनं ज्यांची कोणाची असेल त्यांना विनंती आहे आपण लवकरात लवकर दुसरीकडे पार करायचे. थोड्याच वेळात सन्माननीय विजय आमदार सोरमाळे सर सुनील कुठे भाऊ या ठिकाणी आपण येणार असाल आहेत. व्यासपीठात संपर्क साधा. विजय सोरमाळे सर आपण कुठे असाल कृपया व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. विजय सोनवणे सर, आपणास विनंती, आपण स्टेजवर आमंत्रित आहात. परत एकदा नंबर घेतो 0830 1212 908 आणि 3663. 4 चाकी गाड्या कोणाच्या आहेत त्यांना विनंती आहे लवकरात लवकर दुसरीकडे. साखळी गटातील आज सर्व सामने आपण समाप्त करून घेणार आहोत. उद्या या स्पर्धेचा 3रा दिवस राहील आणि उद्यापासून बाद पद्धतीचे सामने प्री क्वार्टर फायनल आणि क्वार्टर फायनल होतील याची सर्व क्रीडा रसिकांनी संबंधित संघांनी नोंद घ्यायची. सर्व संघ व्यवस्थापक कृपया आपण लक्ष द्यायचं या अनाउन्समेंटकडे. आज आपण साखळीतील सर्व सामने समाप्त करणार आहोत. आपण सर्वांनी कोऑपरेट करायचं आहे. शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी महाराष्ट्र कबड्डी संघाची माजी संघनायिका भारतीय रेल्वेची मेघाली कोरगावकर मस्कर या ठिकाणी उपस्थित झालेले, त्याचा मी स्वागत करतो. साखळीचे सामने आजच समाप्त करणार आहोत. साखळीतील सर्व सामने आजच समाप्त केले जातील याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. पुरुष आणि महिला संघांनी नोंद घ्यायची. मेघाली कोरगावकर बरोबर राष्ट्रीय खेळाडू करायचे, खूप एन्जॉय करायचं. मेघाली मेघाली दानजी सर म्हणतात अजूनही लता आणि मेघाली खेळू शकते, पण शिवशक्ती आपली फुल टीम आहे. मी तिला कोणत्याही स्पर्धेला इन्व्हाइट करा, ती पाहुणी म्हणून सुद्धा येत असते आणि कार्यकर्ती म्हणून सुद्धा येत असते. मेघालीची खासियत आहे. संपूर्ण कोरगावकर आणि मस्कर फॅमिली कबड्डी माय फॅमिली आहे. सेकंड कॉल मिडलाइन स्पोर्ट्स अकॅडमी रायगड जिल्हा विरुद्ध मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे जिल्हा. सेकंड कॉल. दुसरा पुकार मिडलाइन स्पोर्ट्स अकॅडमी रायगड जिल्हा मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे जिल्हा. दुसरा पुकार. महिला विभागात दुसरा पुकार राजमाता जिजाऊ संघ पुणे विरुद्ध स्नेह विकास कबड्डी संघ मुंबई उपनगर. दुसरा पुकार. की वेळेच्या बाबतीत बस आपण कॉपरेट करायचंय. माननीय आमदार श्री संजय राऊत साहेबांनी लाखोचे पारितोषिके ठेवलेले आहेत. 2-2 मोटर बाईक्स देणार आहे. पकड आणि चढाईसाठी 25-25 हजार रुपये देणार आहे. फक्त एवढंच करायचं, आपण आपला संघ वेळेवरती उपस्थित करायचंय. कार्यकर्ते भरपूर श्रम घेत आहेत आणि त्यामध्ये सर्वात मोठा जो श्रम आहे, सिंहाचा वाटा आहे, ते टागोरनगर मित्र मंडळचे जे कबड्डी खेळाडू आहेत आणि त्यांचं नेतृत्व करतात श्री गिरीश पवार आणि त्यांची जी टीम आहे. दुपारी 3 वाजल्यापासून त्यांच्या त्यांनी जी मेहनत घेतलेली त्याची आपण कदर करा.
किंमत करा. सर्वांना मी विनंती करतो, सर्व टीम मॅनेजर पुरुष आणि महिला, आपण वेळेच्या बाबतीत मजबूत सहकार्य आम्हाला करायचंय.